श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा सण असतो. 2025मध्ये वटपौर्णिमा ही 10 जून वार मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा हा सुवासिन महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याचबरोबर कुमारिका ज्या असतात तर त्या आपल्या मनाजोगता पती आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत करत असतात. वटपौर्णिमेच्या या उपवासामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या या 5 चुका जर आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनन्यसाधारण दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. त्यामध्ये सर्वात पहिली चूक म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही आपल्याकडनं आपल्या पतीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरी जी चूक आहे ती म्हणजे या दिवशी वडाच्या झाडाला चुकूनही इजा होणार नाही किंवा वडाच्या झाडाची जी फांदी आहे तर ती चुकूनही आपल्याला तोडायची नसते. तिसरी चूक म्हणजे या दिवशी काळ्या किंवा निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती चुकूनही आपल्याला परिधान करायची नाही आहे. चौथी चूक म्हणजे या दिवशी आपल्याला मेटलच्या किंवा मग प्लॅस्टिकच्या ज्या बांगड्या असतात तर त्या चुकूनही घालायच्या नसतात. आपण या दिवशी फक्त काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्याच घालाव्या. या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात. या चुका खूप महत्त्वाच्या असतात. या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर त्याचे खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. तर नक्की तुम्ही ह्या ज्या चुका आहेत तर त्या टाळण्याचा प्रयत्न करा आणि वटपौर्णिमा जो हा सण आहे तर तो व्यवस्थितपणे आपण जर साजरा केला तर आपल्या घरासाठी आणि पतीसाठी खूप महत्त्वाचे हे दिवस असू शकतात. श्री स्वामी समर्थ.